असताना आता हे जे रोप आहे आपलं, तर आता हे रोप आपल्या शेतात हवा जी असते तर ती हवा म्हणजे राहून द्यायची नसते. हवा जर राहिली तर काय होत असतं, तर हवा राहिल्यामुळे झाड मरण्याची शक्यता असते. तर शेतकरी मित्रांनो, मी ओंकार सावंत, ॲग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुम्हाला मी शरद किंगची जी लागवड आहे तर तिला दाखवणार आहे. तर जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललेलो की बाबा अंतर किती असलं पाहिजे किंवा सरी कशी टाकायची किंवा ट्रॅक्टरच्या साह्यानं जर सरी टाकता येईल तर ती कशी टाकायची, तर त्या प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला लाईव्ह त्या ठिकाणी दाखवणार आहे किंवा दाखवल्या होत्या. तर तो तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो एकदा व्हिडिओ तुम्ही बघा. आणि आज एक प्रॉपरमध्ये जी आपण लागण म्हणतो तर ती लागण कशी करायची, तुम्ही आताही बघू शकता की लागण त्या ठिकाणी चालू केलेली आहे किंवा लागणी त्या ठिकाणी झालेली आहे. तर आता ही लागण होत असताना कोणकोणत्या गोष्टी केल्या तर त्या ठिकाणी मी आज तुम्हाला दाखवतो. आता तिथं जर तुम्ही बघायला गेला तर आता ही बघू शकता की आपण इथं खड्डा खांदलाय. आता याच्यामध्ये काय काय केलंय, तर या खड्ड्यामध्ये इथं बघू शकताय की जी 10-26 असतं आपलं, तर ते 10-26 त्याच्यामध्ये निंबोळी पेंड आणि जे एक दाणेदार कीटकनाशक असतं तर ते कीटकनाशक आपण त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आता हे कशासाठी घेतलंय, तर निंबोळी पेंड जी असते तर त्या ठिकाणी हुमणी वाळवीपासून संरक्षण करते आपलं. दुसरं म्हणजे दाणेदार कीटकनाशक जी खालून जी कट करतं म्हणजे हुमणी वाळवीसाठी असेल तर ते घेतलेलं आहे. आणि जे 10-26 असतं तर ते म्हणजे एक NPK आपण सुरुवातीला त्याच्या बुडक्यामध्ये देत असतोय. आता हे देत असताना आता हे जे रोप आहे आपलं, तर आता हे रोप आपलं शरद किंगचं आहे. तर आता बऱ्याच जणांची एक शंका असते की बाबा की रोप कुठनं घेतलं पाहिजे किंवा जे रोप आपण घेत असतो तर ती रोप घेत असताना चांगली नर्सरी कुठली किंवा कोणती नर्सरी घेतली पाहिजे. तर आता ही जी रोपं आहेत आपण, तर ही रोपं आपण मोहोळमध्ये गायकवाड नर्सरी म्हणून आहे तर त्यांच्याकडून आपण ही रोपं घेतलेली आहेत. रोप असं आहे की गुट्टी कलम आहे पूर्ण, म्हणजे टिश्यू वगैरे काय नाही, गुट्टीमध्ये रोप आहे. दुसरी गोष्ट या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे असं झालं की मी बरीचशी रोपं लावली त्याच्या आधी किंवा बऱ्याचशा बागा लावल्या, पण जेव्हा आपण रोप फाडतोय तर रोप फाडल्यानंतरनं ज्या मुळावरती जो मायक्रोरायझा म्हणतो आपण, तर हा या रोपामध्ये मला विशेषतः करून बघायला मिळाला की ही रोप लावत असताना काय करायचं. तर मी तुम्हाला जसं बोललो होतो तर रोप बुडवायचं असतं की ती तुम्हाला सांगतो मी. आता ही माती आहे, तर आता ही माती पूर्ण सुरुवातीला माती आता ह्याच्यावरती ही करायची की जिथं आपण खायला टाकलंय म्हणजे 10-26 असेल तर ते त्याच्यावरती जर डायरेक्ट तुम्ही रोप ठेवलं तर रोप जळण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं त्या 10-26 किंवा याच्यावरती थोडीशी माती ढकलून घ्यायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोप फाडत असताना बरोबर पिशवी धरून अशी तुम्ही फाडू शकताय रोप. ओके, या पद्धतीनं रोप फाडायचं. आणि हे रोप फाडल्यानंतर बरोबर मग तुम्ही जिथं लावणार आहे तर त्या खड्ड्यामध्ये बरोबर ठेवून माती ढकलाय चालू करायची. आता ही माती ढकलत असताना पूर्ण प्रेस करत चालायचं, कारण हवा जी असते तर ती हवा म्हणजे राहून द्यायची नसते. हवा जर राहिली तर काय होत असतं, तर हवा राहिल्यामुळे झाड मरण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आता ही पूर्ण आपण त्या ठिकाणी माती आता ढकललेली आहे. आता ही माती कितपर्यंत ढकलायची, तर जो कोकोपीट आपल्याला आलाय किंवा जो बावला आलाय आपल्याला, माती रोपासोबत जेवढा बावला आलाय तर तेवढीच माती फक्त आपल्याला बुडवायची आहे. किंवा आता ही जी तुम्हाला एक्स्ट्रा खोड दिसते इथं जवळ दाखवा, हे जे तुम्हाला एक्स्ट्रा खोड दिसतंय तर हे खोड बुडवायचं नाही आपल्याला. जी कोकोपीट आपल्याला आलं होतं किंवा जी माती आपल्याला रोपासोबत आली तर तेवढंच बुडवायचं. याने होतं काय, आता हे रोप झाल्यानंतर ना त्या ठिकाणी पाणी वगैरे सोडा. हे नाही होतं काय, तर तुम्ही जर रोप जर बुडवलं किंवा त्याच्यासोबत जर जी आलेली काडी असते मदर काडी ती जर तुम्ही बुडवली तर त्याला नंतर न शूट निघतात किंवा आगार निघतात. तर ते होऊ नये म्हणून अशा गोष्टी करायच्या असतात. तर सांगण्याचं उद्दिष्ट एवढाच होतं की आता ही लागण बघायला गेलं तर दुसरी गोष्ट म्हणजे 12x6 वरती लागण आहे. 2 झाडातील अंतर तुम्ही इथं बघू शकताय की आता इथं 2 झाडातील अंतर 6 फूट आहे. ओके, आणि 2 ओळीतील अंतर त्या ठिकाणी 12 फूट आपण ठेवलेलं आहे. तर आता हे अंतर योग्य आहे किंवा अयोग्य आहे आता तुम्ही कशावरती ठरवू शकता अंतर. तर अंतरावरती पुन्हा एकदा बोलतो कारण महत्त्वाची शंका इथंच आहेत. तर अंतर ठेवत असताना आता आपण 12 फूट ठेवलंय. का ठेवलंय, तर आपल्याला उद्या ब्लोअर चालवायचा आहे. आज आपल्याकडे ब्लोअर नाही, समजा आपण वर्ष दीड वर्षाने घेणार आहे आणि तोपर्यंत आपली जेव्हा आपण वर्ष दीड वर्ष जेव्हा बाग धरणार आहे आपली, तर तेव्हा आपल्याला ब्लोअर लागणार. त्याच्यामुळे आपण 2 ओळीतील अंतर त्या ठिकाणी 12 फूट ठेवलेलं आहे. आणि जे रोपातील अंतर आहे तर ते आपण त्या ठिकाणी दोन्ही रोपातील अंतर 6 फूट ठेवलेलं आहे. ओके, आणि याच्या हिशोबाने आपल्याला पूर्ण एकरामध्ये त्या ठिकाणी 500-550 रोपं बसू शकतात. काहींचं एकराला थोडं रान कमी येतं किंवा जास्त येतं, तर त्या हिशोबाने मग रोपं त्या ठिकाणी बसत असतात. 72 स्क्वेअर फुटामध्ये साधारणतः एक झाड बसते. त्याच्या हिशोबाने मग समजा आपलं किती स्क्वेअर फूट रान आहे, समजा 40,000 आहे म्हणजे 1 एकर आहे किंवा 1.25 एकर असेल, कुणाच कमी असेल, तर त्या हिशोबाने त्या ठिकाणी रोपं
बसत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे रोपं तर लावून झाली. आता काल आपण रोपं लावलेत. काल रोपं लावल्यापासून आपण कंटिन्युअसली याला पाणी चालू ठेवले. सुरुवातीला तुम्ही कमीत कमी लावल्यानंतर 8 ते 10 तास कंटिन्युअसली पाणी चालू ठेवा. हे कशासाठी ठेवायचं? तर पहिल्यांदा आपण एकतर माती तापवलेली असते, महिना दीड 2 महिने रान तापवलेलं असतं, नांगरट केलेली असते किंवा त्याच्यामध्ये रोटर मारून किंवा बऱ्याचशा मशागती केलेल्या असतात. त्याच्यामुळे रानाला पूर्ण पोकळी तयार झालेली असते. त्याच्यामध्ये कसलंही ओलावा नसतो किंवा पाणी नसतं. आणि जेव्हा तुम्ही सुरुवातीला 8-10 तास मोटर चालवता, म्हणजे आज थोडी चालेल किंवा उद्या थोडी चालेल, असं जर जेव्हा कंटिन्युअसली मोटर चालते, तर हे पाणी कंटिन्युअसली पाण्याला पाणी टिपकून पूर्णपणे खाली जात असतं. म्हणजे 2 ते 2.5 फुटापर्यंत पाणी खाली जात असतं. आणि एकदा खालचा सप म्हणतो आपण किंवा खालची एकदा माती ओली झाली पूर्ण, नंतर तुम्ही 10 मिनटं जरी मोटर चालवली तुमची, तरी बरोबर पाणी आडवं पसरायला चालू होतं. त्याच्यामुळं सुरुवातीला जर जास्त पाणी चालवलं तर परतनं पाणी खाली उतरत नसते. त्याच्यामुळे एकदा खालचं सप पूर्ण भरून आल्यानंतर तुम्हाला फक्त 10 मिनटं मोटर चालवली की आडवं पाणी पसरतं, 10 मिनटं मोटर चालवली की आडवं पाणी पसरतं. असं केल्यामुळे नंतर आपल्याला डाळिंबीला जास्त पाणी सोडायला लागत नाही. आणि आपलं मेन तत्व तेच आहे की कमी पाण्यामध्ये डाळिंब आली पाहिजे किंवा कमी पाणीच लागतंय. तुम्ही जास्त सोडलं तर त्या ठिकाणी फेल होण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्ही जास्त पाणी चालवा आणि एकदा तुमचं सप झालं की बरोबर त्या ठिकाणी पाणी आडवं पसरते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो किंवा महत्त्वाचा प्रश्न असा असतो की डाळिंब लावून झाली ओके, पण आता इथून पुढे त्याला केलं काय पाहिजे बाबा, आळवणी कोणती केली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे. तर या सगळ्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर अजून जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.